आता आम्ही मागण्या ह्या करणार आहे। तुम्ही जो विषय घेतला, दिल्लीमध्ये महाराष्ट्रातून जाऊन ज्या कोणी योद्ध्यांनी दिल्लीवरती दबदबा निर्माण केला असेल तर ते सुभेदार मल्हारराव होळकर आहेत। सुभेदार मल्हारराव होळकरांचं नाव जरी ऐकलं तर दिल्ली थरथर कापायची। आणि दिल्लीमध्ये जे राष्ट्रपती भवन आहे हे होळकरांची खाजगी मालमत्ता आहे। रायसोनी नावाचं गाव आणि आजूबाजूची 7-8 गावं ही होळकरांची जागीरदारी आहे। आताचं जे राष्ट्रपती भवन आहे ते होळकरांच्या जागेमध्ये आहे। आणि आमच्या मागण्या आहेत, आता आम्ही माननीय देवाभाऊंच्याकडे या मागण्या देणार आहोत की दिल्लीमध्ये तुम्ही आता म्हटला त्या पद्धतीने अहिल्यादेवींचं एक मोठं स्मारक होणं अपेक्षित आहे। या होळकर घराण्याचे मूळ पुरुष आहेत सुभेदार मल्हारराव होळकर, यांचं स्मारक कुठंच नाही आहे, त्यांचं स्मारक होण्याची आवश्यकता आहे। तर हे सगळे जे विषय आहेत ते आम्ही पत्ररूपी आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे ह्या सगळ्या मागण्या 31 तारखेला आम्ही करू। त्याला निधी मिळत नाही, अजितदादांकडे अर्थ खातं आहे, त्यामुळे कुठेतरी ह्या गोष्टी अडवल्या जातात अशी चर्चा होती। बघा, हे तुमची बाब खरी आहे, परंतु आज मी या विषयावरती बोलणार नाही। कारण सगळे विषय आपल्याला आता जयंतीचा विषय खूप महत्वाचा आहे। ओबीसी समाजाच्या योजना, धनगर समाजाच्या योजना या विषयावरती आपण 31 तारखेनंतर, मी आता पत्र पण माननीय मुख्यमंत्री महोदयांना लिहिलंय, पण आता माझी भावना अशी झाली की 31 तारखेनंतर आपण ते माननीय मुख्यमंत्री महोदयांना देऊ।